निरंतर आरोग्य निरोगी राहण्यासाठी आवश्यक 25 किचन टिप्स. नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. रोज उपयोगी येणाऱ्या महत्त्वाच्या काही टिप्स आपण आज बघणार आहोत. 1. चहा करताना चहाचा मसाला नसेल तर काही लवंगा 1 ते 2 लवंगा चहामध्ये टाकल्याने चहा अगदी टेस्टी बनतो. नंबर 2. 1 चमचा धने रात्री पाण्यात भिजू घालून सकाळी ते पाणी गाळून प्यावे. युरिन इन्फेक्शन कमी होते. नंबर 3. फरसबी, मटार, ढोबळी मिरची अशा भाज्या हळदीच्या पाण्यात थोडेसे शिजवून घ्याव्या, म्हणजे त्यांचा रंग कायम राहतो. नंबर 4. गुलाबजाम बनवताना थोडासा पनीर किसून घातलं तर गुलाबजाम सॉफ्ट आणि स्पंजी होतात. नंबर 5. डाळी पिवळ्या दिसण्यासाठी एरंडेल तेलात हळद गरम करून नंतर डाळीला चोळावं. नंबर 6. तळणाचे तेल खराब होऊ नये किंवा जळू नये यासाठी तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकावे. नंबर 7. जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवणाच्या आधी सुद्धा अर्धा तास नंतर पाणी प्यावे. हे नियम पाळले तर पचनसंस्था सुधारते. नंबर 8. जेवण करताना कधीही उभे राहू नये आणि पाणी सुद्धा कधी उभ्याने पिऊ नये. नंबर 9. दह्यामध्ये जिरेची पूड घालून दही खाल्ले तर पचनास मदत होते. नंबर 10. पचायला जड असणारे पदार्थ दुपारच्या जेवणात घ्यावे. रात्रीच्या जेवणात जड पदार्थ खाऊ नये. नंबर 11. पाणीपुरी खाल्ल्याने जुलाब, उलट्या, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. नंबर 12. रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. नंबर 13. मूतखड्याचा त्रास होत असल्यास जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यावे. नंबर 14. अंगणात कडुनिंबाचे झाड असेल तर डास कमी येतात. नंबर 15. पनीरची भाजी करताना तेलाचा वापर केल्यापेक्षा बटरचा वापर करावा, भाजी आणखीनच चविष्ट बनते. नंबर 16. सतत केस गळत असतील तर रात्री पायांना खोबरेल तेल आणि मसाज करा. नंबर 17. मिक्स धान्याची भाकरी खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. नंबर 18. मूग डाळीचा हलवा बनवायचा असेल तर त्यात दूध पावडर टाका, मग चविष्ट हलवा बनतो. नंबर 19. थंड दूध प्यायल्याने छातीची जळजळ आणि पित्त कमी होते. नंबर 20. लसूण भाजून गुळाबरोबर खाल्ल्यास खोकला कमी होतो. नंबर 21. चपाती तव्याला चिकटत असेल तर तव्यावरती थोडंसं मीठ टाकून गरम करून घ्या, चपाती तव्याला चिकटणार नाही. नंबर 22. उष्णतेच्या त्रासामुळे हातांना जळजळ होत असेल तर खोबरेल तेलाने मालिश करा. नंबर 23. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद टाकून प्या, म्हणजे दिवसभरात थकवा निघून जातो आणि झोपसुद्धा शांत लागते. नंबर 24. शिरा करताना त्यात थोडंसं बेसन घाला आणि रव्याबरोबर भाजून घ्या. अगदी खमंग असा शिरा तयार होतो. नंबर 25. कुठलंही वाटण शिजवताना मंद आचेवर शिजवावे, म्हणजे रंग आणि चव दोन्ही कायम राहतात.
रोज उपयोगी येतील अशा 25 किचन टिप्स कशा वाटल्या नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सोबतच एक कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. धन्यवाद.